नमस्कार मित्रांनो, आज आपण एका गोठ्यावरती आलेलो आहे. भाऊ, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव पंढरनाथ सागर गाडीकर, राहणार वाघनगाव, हां, पोस्ट पिंपळगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. थोडासा आवाज मोठा करा. हां, हे आपले चेअरमन साहेब आहे. आपण यांच्या थ्रू गोठ्यावरती आलो होतो. किती दिवसापासून आपला ॲरोमिन गोल्ड वापरताय तुम्ही? तरी आपण सहा महिन्यापासून वापरतोय आपण. 6 महिन्यापासून ॲरोमिन गोल्ड वापरतो 6 महिने. म्हणजे 5 किलोपासून वापरायला सुरुवात केली. पहिले तुम्ही मला 5 किलोचा डेमो दिला होता, हां. ते वापरला, त्यात मला रिझल्ट आला. त्यानंतर मी 10ची वापरली, आता नंतर 24 वापरली, आता आणि आता परत एक 24ची घेतली आम्ही. 20ची घेतली समजा. हां, 20 लिटरचं कॅल्शियम पण. हां, तुम्ही कॅल्शियम पण वापरलाय ना? कॅल्शियम Aerocal वापरलं. Gold. तर काय कसा वाटला रिझल्ट? रिझल्ट एकदम भारी वाटला. म्हणजे पहिले तर गाईच्या खाण्यामध्ये काय फरक जाणवला ते एकदा सांगा. गाईच्या खाण्यात फरक म्हणजे गाई चारा नव्हत्या खात पहिले, हां याच्या अगोदर. हां हां पण ज्यावेळेस तुम्ही डेमो दिलात मला, हां त्यानंतर मी दिल्यानंतर हीच गाय हां एकदम अंगावर खराब होती हां. आणि परत खाली होती, लागत नव्हती. किती वेळ त्याची आता ही? आता ही दुसऱ्या नाही, दुसऱ्यांनी. पहिल्या वेळेस त्याची ती कारोडी होती पलीकडून, आणि आता ही दुसऱ्या नाही, दुसऱ्यांनी. 6 दात कारोडी. असं आहे का? आणली त्यावेळेस किती 2 लिटर दूध द्यायची समजा? 2-2.5 लिटर दूध द्यायच फक्त. आणि आपण हे चालू केलं ना, हां. तेव्हापासून 7.5 ते 8 लिटर पर्यंत केले. अरे बापरे. आणि तुम्ही एक ते 12 लिटरची सांगत होते त्याच्याबद्दल ही सांगा. आता हिच्या पलीकडची ती ना 12 लिटरची. हां तर ही पहिले ज्यावेळेस मी आणली, हां. समजा तिला आता घ्यायला तरी 1 वर्ष झालं, पण म्हणजे असं ती सगळं असं पूर्ण भरलेली खायची, हां हां चारा नव्हती खात. हां हां. पण ज्यावेळेस आपण चालू केलं ना, Aeroman दोन्ही Gold. पण दोन्ही चालू केलं, तर दुधाला वाढली ना, तब्येतीला पण चांगली वाढली. हां, तर ते पहिले दिसतं दूध ते. द्यायची ती 7-8 लिटर, हां. पण आता ह्या व्यताला ती आता 12 लिटर दूध राहील. ओके, चांगले. म्हणजे तब्येतीलाही सुधारली. हा, दुधाला म्हणजे पण. एकदम हाडकुळी झालेली हा, होती का? एकदम लगे अंगावर खराब. मी तुम्हाला फोटो पाठवतो. आणि चालतं ना, काही हरकत नाही. म्हणजे दुधालाही वाढली, हा, अंगालाही वाढली आणि खाणे खाणे पण सुद्धा. चांगलं आहे ना. आणि काय आज चमक आली ना त्यांच्यावर, पानते ना. नाही, विशेष नाही. बरं, माझंच कसं आहे? माझं एकदम मोकळा जायचं, मोकळा आहे ना. लागायला ते गांजत नाही. पहिले कसं होतं? पहिले माझ दाखवत नव्हतं चांगलं आहे, आणि लागायला जरा गांजत. मिनरल चालू केल्यापासून आणि हे मिनरल चालू केलं, हां तेवढ्यापासून चारा खाल्ला, म्हणजे व्यवस्थित माझ्यावर पण आल्या आणि लागल्या पण. आता आता ही 3 महिन्याची समजा. 3 महिन्याची गाभण त्याच्या आहे. पलीकडची बांडी आहे, हां. ती पण हिच्या सोबत आहे. 5 दिवसांनी मागून फक्त. ही 5 दिवसांनी आधी आहे, ती 5 दिवसानंतर. तिने काही त्रास दिला होता का पहिले मिनरल मिक्सर खाऊ हा, घालण्याच्या? ते 2 वेळ जरा लागली नव्हती. लागली नव्हती. हा. आता ॲरोमिन वापरायला सुरुवात केली तर तर एकदम भारी रिझल्ट आहे. चेअरमन. हा, काय म्हणले? एकदम भारी रिझल्ट आहे. म्हणजे खाऊ घातल्यापासून तुम्हाला सांगितलं पहिले, एकदम तब्येतीला पण चांगलं आहे आणि लागायला पण. आता ही पण आता हिला जवळपास 1 महिना झाला लागायला. अरे वा, म्हणजे तिला म्हणजे वेळाला तिला फक्त आता 2-2.5 महिने झाले, पण कमीत कमी 1 महिन्यावर तिला लागायला. अरे वा. म्हणजे बरं आहे ना. म्हणजे काय 1 महिना समजा व्यावून झाल्यानंतर 10व्या 1.5 महिन्यातच मागवली आली ती. अरे बापरे, चांगलं लगे आहे. लागली ती पण. आणि याच्यातच आणि प्रगती आहे तिचे म्हणजे. परत खाल्ल्यानं काय होतं, हेच समजा लोक म्हणू न म्हणू, पण माझं म्हणणं असं आहे की भाई जरा खाऊ घातलं, वासरत बी समजा थोडंफार बरोबर. तेवढं आहे. वासरू दाना चारा खायला लागल्यापासून त्याला 10-20 ग्राम का होईना द्यायला सुरुवात आता करा. ती पलीकडची हिचीच कारवड होती ना, ती एकदम खराब होती. हम्म. ती बी छोटी होती आणि जरा डेवरी होती, हा हा पण तिला आपण ते शिपी जेल दिलं, हा. पाजलं. आपल्या ॲरोकॅल गोल्ड. हा, आणि ही चालू केलं पावडर थोडं, म्हणजे सुग्रास मध्ये, तर एकदम भारी बनली ती पण. म्हणजे जेलमुळे फरक पडला हा, सगळं तुम्हाला. एकदम भारी. आता सगळे प्रोडक्ट आपलेच वापरता आहे ना हो तुम्ही? हो. ॲरोमिन गोल्ड 6 महिन्यापासून तुम्ही आमच्या सानिध्यात आले, तुम्हाला चालू केलं आम्ही. चांगले ना. हा. चेअरमन, तुमचा कसा आहे अनुभव? नाही, आमचा अनुभव तर 100% आहे ना. अनुभव आला म्हणूनच याला आपलं प्रोडक्ट मग ते तुकाराम महाराज मग बाई, हा. अनुभव आले अंगी हा. दावे तर जगा. तसं आपला अनुभव आला तर जगाला दाखवायचं. 100%. हा. 100%. म्हणजे सगळ्या गोष्टींना तुम्हाला फरक पडला. दुधालाही वाढली, तब्येतीलाही सुधारली, माझाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, आणि गाईंचं खाणे सुधारलं समजा. एकदम भारी. कारण जेवढं खाणं सुधारलं तेवढं अंगाला लागायला मदत होती. आणि पहिली गोष्ट परत घ्यायच्या नंतर जो डॉक्टरचा खर्च आहे, हा. तो वाचला आपला. म्हणजे फरक आपण कारण की चारा खाल्ल्यानंतर त्याला आजार पडत नाही, ताप येत नाही. फक्त ते काय आलं तर समजा आपला गोठा जरा थोडा दगड होते ना, हा, हा, हा. त्याच्यामुळे थोडंसं आलता, पण नंतर हे चालू केल्यापासून यानं एकदम भारी झालं. तेवढं आहे. आणि गाईचं शेणही चांगलं पडतं. एकदम भारी लागली. पोटा वगैरे व्यवस्थित होतं. हा, लई एकदम भारी साफ होते, चांगलं. अडचणच नाही. अरे चांगलं. तेच याच गोष्टींची अपेक्षा राहते की ज्यावेळेस आपण आपले प्रोडक्ट कोणत्याही शेतकऱ्याला देतो, त्याचा एक जर का त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असेल आणि गोठा निरोगी असेल,
तर असंच आपलं प्रोडक्ट वापरत राहा आणि भविष्यासाठी तुम्हाला एक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चालेल, तुम्हाला चालेल. नक्की नक्की.